सर्वप्रथम निलिमा तुझ्याशी बोलून खूप बरं वाटतंय सिनेमाच्या बाबतीत. कारण का मला आठवतंय माझी ज्या करिअरची सुरुवात झाली चित्रपटांची तेव्हा अशी मोजकी माणसं होती जे रेग्युलरली आणि डेडिकेटेडली सिनेमा प्रमोट करायचे. त्याच्यापैकी तू एक आहे. एवढ्या दिवसांनी पुन्हा एकदा सिनेमाबद्दल तुझ्याशी बोलताना मला खरंच मनापासून खूप बरं वाटतंय. आणि तेव्हासुद्धा मी खूप मनापासून तुझे आभार मानायचो. आत्तासुद्धा खूप मनापासून तुझे आभार मानतोय की तुम्ही सगळे खूप कारणीभूत आहात आमचे चित्रपट रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. तेव्हा तर एवढं मीडियम्स पण नव्हती. आपण कशा पद्धतीने कुठे भेटून कुठे घेऊन जाऊन प्रमोशन करायचं. आय एम सो एक्स्ट्रीमली थँकफुल टू यू. दुसरं चॅनलची जबाबदारी खूप मोठी आहे. ती सांभाळणारी माझ्यासोबत खरंच एक खूप सुंदर टीम आहे. आणि त्याच्याचबरोबर मला हा चित्रपट करता आला त्याच्यासाठी मी माझ्या चॅनलचा सुद्धा आभारी आहे की त्यांनी मला हे करून दिलं. आणि त्याच्यासाठी एक दिग्दर्शक म्हणून मी कायम त्यांचं ऋणी राहीन. आणि हा सिनेमा करतानाची गंमत खूप वेगळी होती. खूप वर्षांनी मी पुन्हा एकदा चित्रपट करत होतो आणि माझा फेवरेट जॉनर लव्ह स्टोरी करत होतो. त्यात माझा आवडता कलाकार स्वप्नील जोशी, भाऊ कदम ज्यांनी एवढे वर्ष स्वतःचा इनोसन्स जपून ठेवला आणि एक नवीन फळी जो इतका गुणी अभिनेता आहे ललित प्रभाकर. आणि ह्या दोन नवीन मुली ज्या एक्स्ट्रीमली सिन्सिअर आहेत आणि त्यांच्या प्रेझेन्समुळे इतका फ्रेशनेस येतोय रिधिमा आणि रुचा. त्यामुळे काम करायला खरंच खूप मजा आली.